कधी कधी लाईफला ब्रेक लागत नाही, आपणच पॉज घ्यावा लागतो. आणि शेवटी कळलं, काही आठवणी सेव्ह होत नाहीत, त्या फील कराव्या लागतात. सगळं प्लॅन केलं असतं तर कदाचित हे मोमेंट्स मला मिळाले नसते. कारण बेस्ट स्टोरीज नेहमी अनप्लॅनच असतात. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटलमधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल, आज आपण कॅम्पिंग करणार आहोत. आपण आलेलो आहोत मोरबे डॅमला. बघत असाल असा हा मोरबे डॅम आहे. आपली बाईक इथे आहे आणि ते युवराज सर आलेले आहेत आणि त्यांची मुलगी आहे. बघत असाल आणि सुंदर असा सनसेट होत आहे. आणि समोर बघत असाल तुम्हाला हा गड दिसतो, हा आहे इरिशार गड. तर थोडंसं या साईडला आलात, हा जो गड बघतो तुम्ही आहे प्रबळ माची, आणि त्या साईडला जो हा टोक दिसत असेल तुम्हाला तो आहे कलावंतीन दुर्ग, आणि हा समोर तुम्हाला दिसतो तो आहे सोंडाई किल्ला. आणि त्याचाही या सर्व किल्ल्यांचे आपण ब्लॉग बनवलेले आहेत. जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पाहायला भेटेल. आणि आता आम्ही टेंट लावणार आहोत. बघत असाल इथे कुठेतरी लावू. मला एकाने प्रश्न विचारला होता की जर तुम्ही जे टेंट वगैरे लावता ते कसं, त्यासाठी काय करता, काय काय असतं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. बरं असेल आपली इथे बाईक आहे, आपला हा टॉप बॉक्स कॅम्पिंग टॉप बॉक्स, याचाही व्हिडिओ बनवला आहे. तोही पाहिला नसेल तर वरती आय कार्डवर लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बरं असेल अशी ही बॅग आहे आपली. याच्यामध्ये आपली स्लीपिंग बॅग आहे, टेंट आहे, सर्व काय याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. तुम्हाला स्टेप बाय पहिल्यांदा आम्ही टेंट लावतो, मग तुम्हाला पुढच्या काही गोष्टी दाखवतो. चला, माझ्या मागे बघत असाल तुम्हाला सरफेस असा एकदम स्लोप दिसतो इथे. आणि जेव्हा पण तुम्ही कॅम्पिंग करता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही खाली ताडपत्री लावायची. त्याचं रिझन काय, तसं माती वगैरे असते किंवा आपलं टेंटचा प्लॅस्टिक जे असतं ते फाटू शकतं. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला असं हे ताडपत्री लावायची. मी कुठेही कॅम्पिंगला जातो पहिले हे लावतोच, याने तुमचा टेंट सिक्युअर राहतो. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. Cut you off. I knew something was wrong. I shouldn't have to call you back, 'cause now you're mad and you think I dropped the ball. That's a bridge I had. फायनली बघत असाल आपला टेंट लावून झालेला आहे. तुम्ही टाइमलॅप्ससुद्धा पाहिला असेल. आता हा झाला टेंट लावून. बघा इथे चेअरसुद्धा ठेवली आहे. काय शॉट दिसतं बघा, एक नंबर. आणि थोडे या साईडला आलं बघत असाल सुंदर असा सनसेट होतं आहे. आणि असा हा मोरबे डॅम. हो ये, भरपूर जण आलेला संडे असल्यामुळे. आणि तिथं बघा एक कार आहे, त्याच्या पुढे पण एक कार आहे. तुम्हाला कॅमेरा दिसतं की नाही कॅमेरा. आणि इथं सुंदर असा टेंट आहे. आता टेंटच्या आतमध्ये काय काय लावायचं ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहिलं असेल मी आता टेंट लावलं आहे, त्याचा टाईमलॅप्ससुद्धा पाहिला असेल. आता टेंट लावून झाला, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली सरफेसवरती काहीतरी मॅट्रेस टाकायचं. आता माझ्याकडे एक डिकॅथलॉनचा आहे, तुम्हाला खुलून दाखवतो. बघा असे 2 मॅट्रेस आहे. हे साधं योगा मॅट आहे आणि हे डिकॅथलॉनचं स्पेशल मी घेतलेलं आहे. जरी फायदा काय तर खालची हीट असते ती वर येत नाही ना, वरची खाली जात नाही. तुम्हाला लावून दाखवतो आत. Cut you off. I knew something was wrong. I shouldn't have to call you back, 'cause now you're mad and you think I dropped the ball. That's a bridge I had. बघत असाल मॅट्रेस आपलं टाकून झालेलं आहे. बघत असाल ही सुंदर अशी कॅम्पिंग चेअर आहे. आत्ता जस्ट युवराज सरांनी घेतली आहे 1000 रुपयाची. आणि हे गरजेचं, आता हे गरजेचं काम आहे ते. कारण की जर तुम्ही कॅम्पिंग केली, आता तुम्ही उभं किती वेळ राहणार, तुम्हाला बसावं थोडा वेळ तर लागणार. म्हणजे तर खाली कसं बसणार, खाली माती असते.
आणि फुल कम्फर्टेबली चेअर असते. चेअर तुम्हाला पाहिजे ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. बाकी पॉवर बँक पण येते आणि पाण्याची बॉटल किंवा चादर पण आहे माझ्याकडं. स्लिपिंग बॅग आहे ही तुम्हाला दाखवतो. 2च मिनटं थांबा लगेच दाखवतो तुम्हाला. फायनली आपला टेंट लावून झालेला आहे. बघत असाल हवा जास्त असल्यामुळे आपला टेंट उडतो जरा. बघत असाल मॅट्रेस टाकले, चादरसुद्धा आणि काय बेसिक गोष्टी येतील तुम्हाला. जसं की दाखवलं लाईट वरती मी लावलेली आहे. अजून एक लाईट आहे तुम्हाला रात्र झाला दाखवतो. बघा इथे अजून एक चेअर आहे, मी थोड्या वेळाने खोलेल. पण आता समजून घ्या सेमच चेअर आहे आणि थोडा कलर चेंज असेल, बाकी ऑलमोस्ट सगळं सेम आहे. आणि आता बार्बिक्यूचा कार्यक्रम चालू होणार आहे बघा इथे. आणि बार्बिक्यूमध्ये काय असणार आहे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. पण हा नजारा एन्जॉय करा. बघा ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. बघा काय शेड दिसतंय कलरची इथून कडक. पक्ष्यांचा एकदम मस्त सुंदर असा आवाज येतोय. बघा बघा इथे लाकडं सुद्धा आहेत. हो ये बघा इथे युवराज सरांची बाईक आहे. आणि बघा पंखा, चार्जिंगवाला पंखा आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. चला पुढे काय घडलं तर हळूहळू तुम्हाला सांगतो. तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. Should've cut you off. I knew something was wrong. I shouldn't have to call you back, 'cause now you're mad and you think I dropped the ball. That's a bridge I haven't crossed. Not my fault, that's your pissed off. You shouldn't have to treat me like this, treat me like this. Now I'm all alone once again. I just wanna talk and you don't wanna listen, baby. I don't get it all. She don't love me, she loves drugs and alcohol. She said that's how I'm involved with everything that happened. Oh no, I don't wanna talk about it. Used to wanna talk to you, but lately I've been doubting. Shawty went outside, grabbed a bottle and she downed it. I thought I lost my sense of pride, but recently I found it. Once again, now I'm back on this cycle. Walk inside the function thinking maybe I just might go. Me and your friends, really not that tight, ho. It's all good now, they all had to cut you off. I knew something was wrong. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे ऑलमोस्ट मला वाटतं 6:30 किंवा 6:45 झाले असेल. आणि खरंच खूप कॅम्पिंगला मजा आली. तुम्ही पाहिलं असेल बिरोलमध्ये. बघा ना हा एक 3-4 कुत्रे. बघा हा एक कुत्रा आहे इथे होता, काय माहित कुठे गेला. बघा हा कुत्रा आहे, तिथे एक कुत्रा आहे. रात्रभर आमच्यासोबत होते आणि खूप आम्हाला यांनी खायला वगैरे आम्ही दिलं यांना. आणि इथंच होतं रात्रभर. बघा तिथे एक कुत्रा आहे. 4 कुत्री होती. आणि आम्ही जिथं पण कॅम्पिंग करतो तिथं कुत्रे आमच्यासोबत येतात, म्हणजे येतातच. आणि मस्त बघा ना हे छान कुत्रा आहे. तिकडे पण एक आहे, पण तो जरा माणसाळा नाही, तो माणसात राहत नाही तो. बघा असं काय लोकेशन आहे. हे 1 नंबर लोकेशन आहे, 1 नंबर. बघा इथे असे आपली बाईक आहे. इथे युवराज सरांची आहे, इथे आपली आहे. बघा इथे टेंट आहे, इथे आपले चेअर आहेत. आणि इथे आपण असं रात्री कॅम्प फायर केला होता. आणि आता सुद्धा युवराज सर आणि त्यांची मुलगी झोपली आहे. मी जागा आहे, जास्त मी झोपलो ना आज. रात्रभर जागा होतो मी. त्याची कारणं खूप आहेत, पण खरंच खूप भारी वाटते. वर असं पूर्ण इथे चिखल आहे, पाय आतमध्ये जात आहे. आणि रात्री आय थिंक कोणतरी इथं आलं होतं, असे मला पायाचे ठसे दिसतात. बघा इथे. अरे हे कुत्र्याचे एवढं नक्की, पण माणसाचे पण पायाचे ठसे दिसतात. बघा माणूस इथून गेला आता. बघा जो कोण माणूस होता तो इथे पण थांबला होता, इथे पण गेला, इथे नाही गेला, पण इथून असा गेला. इथे खाली पण तो माणूस गेला, जो कोण असेल ना. म्हणजे 3 वाजेपर्यंत तरी कोण नव्हतं, कारण 3 वाजेपर्यंत मी जागा होतो. 3च्या नंतर मला वाटतं कदाचित कोण आलं असेल तर माहीत आहे. पण इथे मच्छी पकडायला पण काही माणसं येतात, त्यामुळे
ते लोक असू शकतात, दुसरं कोण नसणार. आणि विदाऊट चप्पल म्हटलं तर त्यांच्याशिवाय कोणी ते आतमध्ये येणार नाही पाण्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. कारण की बघा ना इथे जाळं लावले, त्याच्यामुळे बघा किंगफिशर मच्छी पकडतोय. आता तुम्हाला कॅमेरा एवढा क्लिअर कट दिसत नसेल, बघा तो वरती स्टेबल, आता खाली झाल्यावर मच्छी पकडतो. खरंच खूप भारी वाटलं मला. मला वाटतं 2-3 वर्षापासून चाललं होतं मला इथे कॅम्पिंग करायची, पण फायनली त्यातही आज स्वप्न पूर्ण झालं. बघा ना किती भारी वाटतं. आणि सनराईज होणार आता इकडून सनराईज होणार, पण आपल्याला तो पाहायला भेटणार नाही. आणि समोर बरंचला आहे सोंडाई फूड. बघा तिथे एक लाईट चालू आहे, ते सोंडाई मातेचं मंदिर आहे तिथे. आणि ह्या साईडला आलात तर जसं मी रात्री काही बोललो, ही प्रबळगडाची एक साईड आहे, त्या बाजूला आहे कलावंतीन-दुर्ग. आणि थोडंसं ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तो हा गड दिसतो आहे इरिशारगड. आणि तुम्हाला एवढं क्लिअर कट दिसते की नाही माहीत, तिथे एक नेडं होतं आणि ते गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पावसामध्ये ते तुटलं आहे. आता मला जर बी रोलमध्ये जर व्हिडिओ नीट भेटला तर तुम्हाला दिसत असेल एक साईड तुटलेली आहे त्याची. असं हेच नाही, कितीतरी असे गड, त्या गडावरचे काही अवशेष तुटले गेलेले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. थोडंसं वाईट वाटतं. मी गेलो होतो, मला वाटतं 2022-23च्या दरम्यान गेलो होतो. ते नेडाचा व्हिडिओ आहे आणि तो नेडं पूर्ण होता आणि आता ते नेडं एक साईडून तुटलेलं. इथूनही मला क्लिअर कट दिसतं. ते का दिसतं, कारण की मी जाऊन आल्यानं मला माहिती आहे ते कसं दिसतं. त्यामुळे बघा आता सगळेजण झोपलेत, मी एकटाच जागा आहे. मी मला सांगतो 2 वाजेपर्यंत जागा होतं, नंतर परत बाहेर आलो. 3 वाजता मी झोपायला गेलो. आता चहा प्यायची तलब लागली. चहा पिताना तुम्हाला भेटतो. A few moments later. चहा पिऊन आमचं झालेलं आहे आणि आता वाइंडअप करायची वेळ आलेली आहे. आणि सुंदर असा नजारा बरं असेल. हा मोरबे डॅम आहे. आणि मोरबे डॅमबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याला नवी मुंबई ठाण्याला या साईडला पाणी जे येतं ते आपल्या इथूनच येतं, बघत असेल समोर असं आहे. आणि त्या साईडला गेला तुम्हाला मोरबे डॅमची जी भिंत दिसेल, तिथं लिहिलं आहे मोरबे डॅम व्हाईट कलरमध्ये. आणि असा आपला टेंट आहे. आणि आपल्यासोबत युवराज सरांची मुलगी आहे. आपण तिला विचारूया की कॅम्पिंग करून कसं वाटलं, कारण की ती नेहमी आम्हाला बोलायची की तुम्ही आम्हाला घेऊन जात नाही. तर ती आज मला वाटते 1 वर्षानंतर आम्ही तिला आणलेलं आहे. आणि तिलाच विचारूया की तुला कसं वाटलं. मला सांग, एवढं दिवस तू फक्त स्टेटसमध्ये बघायचं आम्ही कॅम्पिंग करतोय, पण तुला आता आल्यावर कसं वाटतं? चांगलं वाटते. आजपर्यंत मी फक्त माझ्या बाबा आणि काकांनाच बघितलं होतं, पण आज मी पहिल्यांदा आली. थोडं भीती वाटली का, पण इथे नजारा चांगला आहे. त्रास पण झाला कारण की इथे मच्छर खूप होते. बरं सर, तिने छान तिचा एक्सपिरियन्स सांगितला. पण खरंच तिने पण खूप मेहनत घेतली, कारण की आम्ही जेव्हा बार्बेक्यू बनवतो तेव्हा आम्ही आता तुम्हाला ते बोललं, तुम्हाला सांगतो आम्ही चिकन नेहमी बनवतो, पण यावेळेस मटण आणलं होतं आणि मटण शिजायला वेळ लागतो आज आम्हाला कळलं. तसं तर माहीत होतं, पण कॅम्पिंग करताना आज फर्स्ट टाईम केलं, त्यामुळे आता तो प्लॅन बसला आमचा. पण छान, असं नाही की नाही ते बनलं होतं एवढं चांगलं होतं. आणि खरंच खूप मजा आली. तुम्हाला वेळ भेटला तर असं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून नक्कीच या गोष्टी करा. हेच नाही, तुम्हाला जे वाटतं ते करा. आम्हाला हे आवडतं म्हणून आम्ही कॅम्पिंग करतो. कोणाला अजून काही खेळ आवडत असेल तर ते करा, पण करा नक्की, कारण की हेच आयुष्य आहे. तर तुम्हाला ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही. पैसा येईल तुमच्याकडे, पण वेळ कधी येणार नाही. आणि आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत कुठे चला मग.